हा, ये साळगावकर, ये. सर हा हा हा, ये ये. हा, अगदी वेळेवर आला असो. सर तुम्ही वेळेला किती महत्व देता मला ठाऊक आहे. उशीर कसा होऊ दे. वेळ फार महत्वाची असते. कोणाच्या आयुष्यात कधी कशी वेळ येईल काही सांगता येत नाही. सर तुम्ही काहीतरी महत्वाच्या कामासाठी मला बोलवलं म्हणालात ना. काय झालं सर? कसं आहे, मी आयुष्यात कधीच कोणाकडे काही मागितलं नाही, पण आज तुझ्याकडे मागणार आहे. फक्त ते कुठल्या शब्दात मागू काही कळत नाहीये मला. सर तुमचा शब्द म्हणजे आशीर्वाद आहेत माझ्यासाठी आणि आदेश पण. तुम्ही फक्त वस्तूचं नाव सांगा सर. तुमच्या पायाशी असेल ते. एकदा सांगून तर बघा. कसा आहे साळगावकर, तरुण वयात एक टप्पा असा येतो की घरचे परके वाटू लागतात आणि परके घरचे. नवे मित्रमैत्रिणी, नवे सामाजिक संबंध जुळत गेल्यावर आयुष्यात कधी कधी आपल्यावर रागावणारे, आपल्या चुका दाखवणारे, वाईट गोष्टींपासून आपल्याला प्रवृत्त करणारे आपले आई वडील आपल्या आयुष्यात दुसरी माणसं आली की ती चुकीची वाटायला लागतात, आणि ती दुसरी माणसं मात्र बरोबर वाटायला लागतात. आणि कसं आहे साळगावकर, प्रेम नावाची गोष्ट अशी आहे की कधी कधी ती डोळ्यावर पट्टी बांधायला लावते आणि मुलं मग आपल्या आयुष्याचा फार विचार न करता आपली सावली धरायला लागतात. तशी ही माझी मुलगी सानिका. कसं आहे, चुकीच्या मार्गाला लागून भरकटली. कार्तिक, हे तर देशपांडे सरांचं घर आहे ना? हो, मी त्यांच्याच मुलीवर प्रेम करतो. साळगावकर, मी तुला अशी विनंती करतोय की तू तिच्याशी लग्न करून तिला आधार दे. कसं आहे, तिला आपलंसं कर. मला कल्पना आहे हे सगळं ऐकून तुला धक्का बसला असेल, पण कसं आहे, या क्षणी तुझ्याशी जो बोलतोय तो तुझा शिक्षक नाहीये, मुलीचा बाप म्हणून सांगतोय. एवढी मदत मागतोय मी तुझ्याकडे. ते हात जोडतोय साळगावकर. सर तिचा स्वीकार कर.
घे सळगावकर, चहा घे. ठीक आहे, तू विचार करून निर्णय घे. पण उद्यापर्यंत निर्णय कळव. आणि जर तुझा होकार असेल तर आईला घेऊन ये. अरे बस दे, बस बस बस. कार्तिक, असं तू इथेस, मी तुला सॉरी, म्हणजे तुझी परमिशन न घेताच मी तुझ्या रूम मध्ये बसलो होतो. वेडायस का कार्तिक? काही काय बोलतो कार्तिक? मला मला तुला काहीतरी सांगायचंय. काय झालं? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस, पण जे पण काही घडलं ते मी तुला जसंच्या तसं सांगतो. हे बघ, देशपांडे सर माझे गुरु आहेत. इतके वर्ष झाले त्यांच्या आज्ञेबाहेर मी नाहीये. त्यांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. मी तिथे गेलो आणि देशपांडे सरांनी मला सानिकासाठी स्थळ विचारलं. माझ्यासाठी ते सानिकाचं नाव सजेस्ट करतायत आणि मी खूप प्रयत्न केला विचार करण्याचा किंवा तिथल्या तिथे त्यांना काही उत्तर देण्याचा, पण मला काही कळलं नाही त्यावेळेला. आणि सरांनी कदाचित त्यांचा निर्णय ठाम केला होता आणि मला कल्पनाच नव्हती सरांनी त्यासाठी बोलवलं असेल. पण मला कळत नाही मी काय करावं कार्तिक. अच्छा, हे असं आहे तुला? नाही, मला संशय होताच, पण मी बोलू शकलो नाही कारण तुझा धाक ना. त्यामुळे मी तुला बोलू शकलो नाही. कार्तिक, पण आज बरं झालं तू तुझ्या तोंडानेच मला सांगितलंस. तसा अरे सानिकावरती डोळा आहे तुझा. नाही, मला डाऊट होताच मला, पण आज बरं झालं तू तुझ्या तोंडून मला सांगितलंस ते. अरे त्या लहान भावाची होणारी बायको आहे ना ती, तुझी वहिनी आहे ना ती, तिच्यावरती डोळा ठेवायला लाज नाही वाटत तुला? कार्तिक, मार ना, थांबलास का? अरे मार ना, मार ना मला. इतक्या वर्ष हेच करत आलोय ना, तू मारायचं, आम्ही मार खायचा. सानिकावरती डोळा आहे तुझा म्हणून तुझा आमच्या प्रेमाला विरोध होता ना? अरे तू हो ना, या कार्तिकची लायकी नाहीये का? कारण काय? द मोस्ट एलिजिबल बॅचलर इंद्राचं सानिकावरती मन चढलंय ना. कार्तिक, मूर्खासारखं काही बडबडू नकोस. मी काय म्हणतोय ते ऐकून तर घे ना माझं. चल, अजून काय ऐकवणार आहेस तू? आणि अजून काय ऐकवायचंय तुला दादा? हे बघ, माझं प्रेम असं सहज तुटणार नाहीये, कळलं ना? आणि तुला जी काही चाल खेळायची ना
ती खेळ. पण एक लक्षात ठेव, मी तुझाच भाऊ आहे. काही झालं तरी सानिकाला तुझ्या हाती लागू देणार नाही. अरे वेड लागलाय का तुला कार्तिक? काय बडबडतोयस तू हे? अरे मी तुला हे सगळं सांगितलं कारण कारण तुला तिच्याबरोबर लग्न करायचंय कार्तिक. आणि सरांना पण तू सामील करून घेतलंयस ह्याच्यामध्ये. पण एक लक्षात ठेव, सगळी दुनिया जरी आमच्या विरोधात गेली ना, तरी मला आणि सानूला कोणी वेगळं करू शकणार नाही. आणि तू ना माझ्या मनातून कायमचा उतरलायस आता, दादा. कार्तिक कार्तिक का इंदिरा, तू कार्तिकने मोठा गैरसमज करून घेतला यार. मी ऐकलं ते सर. ऐकलंस ना? मग मला सांग, या सगळ्यात माझी काय चूक? अरे सरांना मी नकारच कळवणार आहे हे सांगण्याच्या आधी फक्त तिथे काय काय घडलं हे मी कार्तिकला सांगत होतो. तर एवढं मनावर घेतलं त्याने की नाही, तू कार्तिकचा लोड नको घेऊ, आपण ते नंतर सांभाळून घेऊ. तू फक्त सरांना हो म्हणून टाक. काय? हो. हो, सर जे सांगतायत ना तसंच कर तू इंदिरा. तू बरा आहेस ना सत्तू? अरे काय सांगतोयस मला? माझं किती प्रेम आहे दीपिका मॅडमवर माहितीये ना तुला? अरे आमचं जमलंय ऑलमोस्ट. मला वाटलं हे सगळं ऐकल्यावर तू म्हणशील की इंदिरा दुनिया इकडची तिकडे झाली तरी हरकत नाही, पण दीपिका मॅडमचा हात सोडू नकोस. मी काही चुकीचं बोलतो असं नाही वाटत मला. आणि दीपिका मॅडमने तुला होकार दिलाय का? आहे तुझ्याकडे त्यांचा होकार? नाहीये ना? मग हे बघ, प्रेम असणं आणि प्रेम आहे असं वाटणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि तुम्ही अजून एकमेकांना वचनही दिलं नाहीये. सगळं अदांतरीच आहे तुमचं. अरे सत्तू, काय काय बडबडतोयस तू हे? अरे दीपिका मॅडम आज मला होकार देणार आहेत आणि हे सगळं जे काही घडलंय ते त्यांना कळल्यावर त्यांना होकार द्यावाच लागेल. झालं तर मग. दीपिका मॅडमचा होकार हे तुझं स्वप्न आहे इंदिरा, आणि देशपांडे सरांची विनंती हे सत्य आहे. पण तू सत्य सोडून स्वप्नाच्या मागे का धावतोयस? आणि तूच म्हणायचंस ना की देशपांडे सर माझ्यासाठी खूप खास आहेत. हा, मी आज जो काही उभा आहे तो देशपांडे सरांमुळेच उभा आहे. ते गुरु असले तरी मला वडिलांच्या जागी आहेत. मग त्यांचा शब्द खाली पडू देणार आहेस तू? गुरु दक्षिणा द्यायची वेळ आली आहे असं समज. हो म्हणून टाक. हो. हा? ताई, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. घे. मला नकोय तुमचा तिळगुळ. ताई आता सोडणार आहात. बाबा आपल्या चांगल्यासाठीच करतात ना. ते हक्काने ओरडतात पण ते पण आपल्या भल्यासाठीच ना. दीपू प्लीज, तू माझ्यासमोर बाबांचे स्तुतीपाठ नको हा गाऊस. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. जेव्हा बाबांच्या हट्टापुढे तुला तुझ्या प्रेमाचा त्याग करावा लागेल ना, तेव्हा तुला समजेल. ताई, दीपू जर तुझ्या जागी असती ना
तर तिने हा विषय एवढा कधीच ताणला नसता. तू ना तुझी आणि दीपूची बरोबरी करूच नकोस. तू तुझं बघ आणि मग बोल, कळलं? प्रत्येक वेळेला कसं तुम्हाला मुक्ता तिळगुळ घे, गोड गोड बोल. येते. अगं अशी आल्या पावलीच काय चालली आहेस? ये ये. काय नाही काकू, तिळगुळ द्यायला आले होते. काकूंना पण द्या तिळगुळ. येते मी. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. अगं काय मुलगी आहे? आली काय गेली काय? आपल्या ठरलेल्या ठिकाणी 12 वाजता शार्प. कपडे वगैरे काही आणू नको. फक्त तुझे दागिने आणि कॅश घेऊन ये. मी वाट बघतोय. हा शेवटचा उपाय आहे. आणि हो, येताना यातले तिळगुळ तुझ्या बाबांना भरवून यायला विसरू नकोस. आपल्या ठरलेल्या ठिकाणी 12 वाजता शार्प. ताई, दीपू, थँक्यू. दीपू, तू माझे डोळे उघडलेस. आता मी बाबांचं सगळं ऐकणार. ते म्हणतील तेच आणि तसंच सगळं वागणार. चोर चोर, पकडा पकडा, चोर चोर. इंद्रा, चोर आलाय बंगल्यात. पकडा पकडा, पकडलाय मी, चोराला पकडलाय. इंद्रा, लवकर बाहेर ये, चोराला पकडलाय मी. चोरी करतोस? सत्तू असताना चोरी करतोस? सोपं वाटलं तुला? सोडा मला. चोरी करतोस? सोडा. मला सोडा. नाही, चोरी नाही केली. इतकं सोपं वाटलं तुला? तू काय झालं? कोण आहे हा? चोर आहे हा. चोरी करायला मागून शिरत होता, ह्याला पकडलाय मी. काय चोरी करतो? चोरी करतो? चोरी करतो? दिवसा ढवळ्या तू आमच्या बंगल्यामध्ये घुसतो आणि चोरी करतो? मालक मला माफ करा, मला वाचवा. हो, मी पैशाची चोरी नव्हतो करत. हो, 2 दिवसापासून उपाशी होतो, म्हणून घरामध्ये काय खायला का बघायला आलतो. भूक लागली होती म्हणून तू आमच्या घरात घुसला. म्हणजे तू पण आमच्या या सत्तू सारखाच आहेस. हा? भूक लागली की आमच्या बंगल्यात घुसायला. आमचा बंगला म्हणजे काय, अन्नछत्र आहे? अन्नछत्र आहे? अन्नछत्र आहे का ते सोड त्याला. दादा, हा चोर आहे. याला आधी तुडवायचा आणि मग पोलिसात द्यायचा. इंद्रा, अरे सोड. काय कशावरून तो खरं बोलतोय? त्याचे डोळे सांगतायत आई. तो खरं बोलतोय. गरज हा माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा शाप आहे. आणि तो आपल्या पायाशी आलाय आई. शरण आलेल्या शत्रूला सुद्धा अभय द्यावं, त्याचं रक्षण करावं, त्याला मारू नये, असंच शिकवलं देशपांडे सरांनी. ठीक आहे, जा आणि काहीतरी खाऊन घे जा. चला आता.
बाय बाय साळगावकर्स. कार्तिक, तू आलास. मी किती घाबरले होते माहितीये. मी आहे ना. घाबरायचं कशाला? वाव, कार्तिक, तू पण ना. मी पण काय? मी नाही जा. चल. हे बघ सानिका, जर आपण आज गेलो नाही ना तर आपण काहीच करू शकत नाही. तुला माझ्यासोबत उंच उडायचंय ना, मग विचार करू नकोस कसलाच. चल. काकू, तिळगुळ घ्या आणि गोड बोलायच्या मनस्थितीत नाहीये मी आज. सॉरी. बस बस. मला तुझ्याकडून काही प्रश्नांची उत्तरं हवीत आणि तीही खरी खरी. हे सगळं बघितलंस? या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या मी माझ्या सुनेसाठी घेतल्यात. आणि हे सगळं तुझ्या मापाचं आहे, माहितीये ना तुला? हे बघ दीपिका, इंद्राने मला देशपांडे सरांच्या प्रस्तावाबद्दल सगळं सांगितलंय आणि त्याबद्दल तू जे काही बोललीस तेही मला इंद्राने सांगितलंय. हे बघ दीपिका, तू होकार देण्यासाठी तुझा वेळ घेतलास. तुझ्या घरची परिस्थिती, तुझ्या घरच्यांशी बोलून सांगते असं म्हणून तू होकार टाळत राहिलीस. तू त्याला होकार देशील ही तुम्हा दोघांमधली गोष्ट होती, त्यामुळे मी मध्ये कधीच पडले नाही. पण खरं सांगू दीपिका, मी खूप आधीच तुला माझी सून म्हणून अगदी मनापासून स्वीकारलाय. मग तू इंद्राला त्या सरांच्या मुलीशी लग्न करायला का सांगतेस? हा तुझा नकार नाहीये का? सांग ना दीपिका, इंद्रा आवडत नाहीये का तुला? आणि नाही आवडते तर का नाही आवडते? काय वाईट आहे माझ्या मुलात? म्हणजे त्याचा चेहरा आवडत नाहीये तुला, का त्याचा स्वभाव, का व्यवसायच आवडत नाहीये त्याचा? काय नक्की काय? हे बघ दीपिका, मला एक कळत नाहीये, तुला देशपांडे सरांबद्दल आणि त्यांच्या मुलीबद्दल इतकी सहानुभूती काय? बोल ना. दीपिका मॅडम, तुम्ही इथे? मी बोलवलं तिला. काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत मला, खरी खरी. अगं आई, सांग दीपिका, का नाकारतेस तू इंद्राला? आणि त्या देशपांडे सरांबद्दल आणि त्यांच्या मुलीबद्दल इतकी सहानुभूती काय आहे तुला?
आई ऐक ना, तू त्यांना उगीच दोष देऊ नकोस. प्रेम असं जबरदस्तीने लादता येत नाहीस ना. मॅडमने मला त्यांचा निर्णय सांगितलाय, तो काही ना काही विचार करूनच सांगितलाय. आणि त्यांनी मला सल्ला दिलाय देशपांडे सरांच्या मुलीशी लग्न करण्याचा. मॅडमने त्यांचं काम केलंय, आता मी माझं काम करणार आहे. मी आजच देशपांडे सरांकडे जाऊन त्यांना माझा नकार कळवणार आहे. फक्त ते बोलण्यासाठीचे मी शब्द जुळवतोय, इतकंच. इंद्राजी प्लीज असं नका करू. देशपांडे सरांना नकार नका देऊ प्लीज. दीपिका, ही काय जबरदस्ती आहे? हे बघ, मी तुला 2दा विचारलं देशपांडे सरांबद्दल आणि त्यांच्या मुलीबद्दल इतकी सहानुभूती काय तुला? अगं सांग ना. तसं नाही, ते मला माहितीये ना इंद्राजी सरांचा किती आदर करतात ते. आणि सरांचं सुद्धा खूप प्रेम आहे इंद्राजींवर. म्हणूनच तर इतकी मोठी जबाबदारी सोपवली आहे ना त्यांच्यावर. आता ते नाही म्हणाले तर सरांना खूप वाईट वाटेल. आणि आता तर सानिका सुद्धा रेडी झाली आहे ना लग्नाला. मॅडम, तुम्हाला कसं माहित सानिकाने लग्नाला होकार दिलाय ते? कार्तिक, कुठे होतास तू? किती उशीर झालाय? चल. सानिका, गोंधळ झालाय. गोंधळ काय झालंय? अगं, आपल्याला उशीर झाला त्यामुळे मॅरेज रजिस्टरवाला निघून गेला. त्यांनी आता उद्या बोलवलंय आपल्याला. कार्तिक, तुझ्याकडून एक काम धड होत नाही. प्रत्येक वेळेला कसं काय तुझे सगळे प्लॅन्स फसतात रे? मला ना दरवेळी पश्चाताप होतो तुझा ऐकल्याचा. आता काय करायचंय? तुला माहितीये का मी घरातून काय काय दिव्य करून आली आज इथे? बाबांचे फोन उचलत नाहीये, कुठे चाललीये काही न सांगता आलेली आहे मी इथे. बाबांना न सांगता इतका वेळ बाहेर राहिलीये तर उद्या बाबा मला नाही सोडणार. उद्या बघ कोणीतरी दुसरी लग्नासाठी. अरे यार, मी काय करू? तो रजिस्टर लवकर गेला तर? कार्तिक, तुला उशीर झाला हे सांग. आम्ही इथे केव्हापासून तुझी वाट बघतोय. जरा तरी जबाबदारीने वाग. ए सानू, तुझ्या त्या मास्तर बापासारखं मला लेक्चर देत बसू नको. झाला उशीर तर झाला उशीर. तू बाबांना काही बोलू नको कार्तिक. इथे तुझं चुकलंय, त्यांचं नाही. आता मला घरी जावं लागणार आहे, नाहीतर तिथे काहीतरी प्रॉब्लेम होईल. अरे यार सानू, अरे कार्तिक, हा कुठे गेला? याला काय झालं? मुक्ता अशी रस्त्यावर काय फिरतीये? मी ते मकर संक्रांत आहे ना, सो फ्रेंड्सना तिळगुळ द्यायला आले. हे घे, तू पण घे. मुक्ता, अशी रस्त्यावर फिरत राहू नका. पाहिजे तर ह्यांना घरी घेऊन जा. फिरत राहू नकोस. हो दादू. मुक्ता, दादा गेला ना? हो. बरं झालं तुमच्या दोघांबरोबर त्यांनी बघितलं नाही, आता माझी जाम वाट लागली असती. मुक्ता, माझ्यासाठी एक स्पेशल चहा सांग ना. कार्तिक, कार्तिक, वाट तर आत्ताही लागली आहे. हे बघा, मला ना आता घरी जावं लागणार आहे आणि उद्याची मी काही गॅरंटी नाही देऊ शकत. ए तानू, काय फालतूगिरी चालली आहे का तुझी? गाईज, मुक्ता आहे ना, नो टेन्शन. माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तुझ्या बाबांना फोन करून सांग ना की मी फ्रेंड्स कडे स्लीप ओव्हरला जाते. रात्री घराबाहेर राहायचं बाबा कधीच तयार होणार नाही.
असं म्हणतेस? तुझ्या बाबांसाठी खास फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला नंबर 44. आत्ता मजा बघ. बाबांना फोन लाव. हॅलो बाबा, मी सानू बोलतीये. अरे ताई, अगं कुठे आहेस तू? किती वेळ झाला तुला जाऊन? बाबा, मी ना मैत्रिणींसोबत आहे आणि आम्ही ना आज रात्री वसुधाकडे जमतोय स्लीप ओव्हर साठी. स्लीप ओव्हर म्हणजे काय? म्हणजे वसुधाकडे आज रात्री राहायचा प्लॅन आहे. रात्रभर राहणार आहात का? बाबा एक मिनिट. काका कृपया येऊ द्या ना सानिकाला आमच्या घरी. ते शेवटचं वर्ष पण आहे ना आमचं महाविद्यालयाचं, आणि मग एकमेकीला आम्हाला भेटता पण येणार नाही. आता तर सानिकाचा विवाह पण ठरलाय ना, म्हणून माझ्या आईला भेटायचं पण आहे सानिकाला. एकमेकाच्या साथीने अभ्यास केला की लक्षात राहतो ना. आणि मग थोडं करिअर विषयी लेक्चर ऐकून थोड्या वेळ गप्पा मारून झोपणार. नाही, बरोबर आहे बाबा, पण ताई, रात्रभर मुलींनी घरावर नाहीत म्हणजे काय? आपली संस्कृती नाहीये तशी. बाबा, ते काय ना, आमच्या प्रोफेसरने सांगितलंय की मैत्रिणीने एकत्र अभ्यास केला तर चांगला अभ्यास होईल म्हणून. आणि बाबा, तिच्या घरी तिची आई, बाबा, आजी सगळे आहेत ना. आणि मी दीपूला लोकेशन पाठवते, तुम्ही हवं तर कधी पण चेक करू शकता. पण प्लीज बाबा, जाऊ द्या ना मला. उद्या लग्नानंतर मला या सगळ्या मैत्रिणींना कुठे भेटता येणार आहे? बर, ठीक आहे, पण सकाळी लवकर घरी या. हो हो बाबा, ठीक आहे. बाय बाय. कार्तिक, हे बघ, नको. कार्तिक नाही, कार्तिक अजिबात. बघ कार्तिक, उगीच फालतूगिरी नको. आपण लग्न करणार आहोत, फालतूगिरी काय ते? कार्तिक, पण आपलं लग्न झालेलं नाहीये ना. लांब राहा प्लीज. आपण उद्या लग्न करणार आहोत. एका रात्रीने काय फरक पडतोय? कार्तिक, फरक पडतो. कार्तिक, लग्नानंतर जे नैतिक असतं ना, ते लग्नाच्या आधी अनैतिक असतं रे. आणि हे बघ, मी तुझ्यावर कितीही प्रेम करत असले ना, तरीही मी देशपांडे सरांची मुलगी हे विसरू नकोस. कार्तिक, प्लीज नको. हॅलो. अहो काय मॅडम, तुम्ही देशपांडे सरांकडे तिळगुळ द्यायला जाणार होता तर मलाही सांगायचं ना, आपण एकत्र गेलो असतो. तुम्ही मला रिजेक्ट केलं, ठीक आहे, पण ऍटलीस्ट मैत्रीच्या नात्याने तर सांगायचं ना. ते अचानक ठरलं ऍक्च्युली माझं. मॅडम एक सांगू? हा मॅडम, आज जर मी देशपांडे सरांना माझं जिच्यावर प्रेम आहे ती मुलगी तुम्ही आहात असं सांगितलं असतं तर मला असं वाटतंय त्यांनी नक्कीच मला समजून घेतलं असतं. मॅडम, आज जर मी देशपांडे सरांना माझं जिच्यावर प्रेम आहे ती मुलगी तुम्ही आहात असं सांगितलं असतं तर मला असं वाटतंय त्यांनी नक्कीच मला समजून घेतलं असतं. इंद्राजींची आठवण येते का? अगो, नाही तसं काही नाहीये. मग कसला विचार करून इतकी हसतीयस?
मला माहिती दीपू, तुझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद म्हणजे इंद्राजी आहे. हो ना दीपू, इंद्राजींच्या रूपाने तुझ्यावर जीव ओवाळून टाकणारा माणूस तुझ्या आयुष्यात आलाय. प्लीज त्याला हरवू नकोस, नाही तर माझ्यासारखी गत होऊन जाईल. काय म्हणायचंय तुला? दीदी मला सांग, तू आत्ता जे काही बोललीस ते का बोललीस? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? जिजू आणि तू? अगं नाही, ते खूप चांगले आहेत. मग दीपू, अगं वाईट कोणीच नसतं. फक्त आपलं घर सोडल्यापासून आपल्या घराची, तुमची, सगळ्यांची खूप आठवण येते मला. आणि त्या घरी सगळं थोडं वेगळंच आहे ना. पण अगं असतंच ना, म्हणजे आई बाबा, लाडक्या 2 बहिणी, त्यांच्या एवढं प्रेम सासरी मिळायला थोडा वेळ लागत असेल, म्हणून म्हणतेय मी. दीदी नक्की ना? खरंच आणखी काही सिरियस नाहीये ना? अगं नाही ग, आम्ही दोघं अमेरिकेला गेलो ना की आम्हाला खूप वेळ मिळेल ना एकमेकांसाठी, मग तेव्हा होईल सगळं नीट. तेव्हा कदाचित घरची आठवण येणं कमी होईल. माझं सोड ग दीपू, तुझं काय? तुझा विषय चालू होता. आलंय माझ्या लक्षात, मी करते विचार यावर. दीपू, विचार खूप झाला, मला आता कृती बघायची आहे. अगं हो, मी दिलं ना मगाशी तुला वचन. बोलेन मी उद्या इंद्राजींशी नक्की.